ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. देवाधिदेवा जगत्रे जीवा पैशी केशवा विनंती माझी. माझी वाणी तुझे वर्णी गुण नामय शिरे प्रेम काही कळा. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. गंगा नदीचे विटाळ याची रांजणी ही जळ. अल्प माझा नव्हे सरी विटाळ तो भेद हरी. काय खंडिली भूमिका वर्णा पायरी कालोखा. का म्हणे आगी विण बीजे वेगळी तो भिन्न. गंगेच्या प्रवाहास विटाळ नाही, पण तेच पाणी रांजणामध्ये असले तर ओळ्याच्या स्पर्शाने विटाळले जाते. थोडे व फार हे एकसारखे नाही. पुष्कळातून थोडे निवडले गेले की ते विठाळतात. तर महाराजांना थोडं व्यापक ते करता दृष्टांत गंगेचा दिला. व्यापक कसं शुद्ध असतं, मोठं असतं, पवित्र असतं. गंगेचं पाणी गंगा फुल भरून चालेल. आपण त्याच्यात हात जरी धुतला तर काही होईल आता गंगेच्या पाण्याला? नाही ना. राजनाथ धुतल्यावर खराब होईल ते. तसंच आहे. मग व्यापक जर असलं, व्यापक ही फार मोठं असतं, त्याला कोणता दोष नसतो ना. आणि जेवढं लहान होऊ आपण, संकुचित होऊ ना, तेवढं अशुद्ध दुःख. गंगा ही मूळचीच पवित्र आहे. विटाळ म्हणजे अपवित्र शब्द घ्यायचा आपण इथं आता. विटाळ म्हणजे अपवित्र. गंगेचा प्रवास विटाळ नाही, पण तेच पाणी रांजणामध्ये आले तर ओळ्याच्या स्पर्शाने विटाळले जाते. आणि गंगा पवित्र असल्यामुळे तिथं त्याला अपवित्रता नाहीच ना. अपवित्र आपण गेलं तरी आपल्याला पवित्र करते ती. गंगेच्या ठिकाणी काहीच नाही, अपवित्रपणाच नाही. दोन लक्षण आहे, पवित्रता आहेच आणि मोठी आहे. म्हणून थोडी फार एकसारखे नाही. म्हणजे मोठं आणि लहान याच्यातला फरक. म्हणजे देव व्यापक आहे. देव कसा आहे? व्यापक. गंगेसारखा आहे ना व्यापक. हरी सर्वत्र व्यापक समाना. आणि आपण देव कसा संकुचित झालाय, असा बारीक आलाय त्याच्यापासूनच. राजनाथलं पाणी आलंय गंगेतूनच, पण ती छोटं झालंय ना. आपण अविद्येनं काय झालोय, संकुचित झालो. संकोचोनी कार्य झालाशी लहान, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तशी आपणही मोठीच आहे. मोठीच होतो आपण. आलोय त्याच लाटा. आणि पाणी काय वेगळं थोडंच राहतंय का? नाही ना. लाटा काय लाटा आहे म्हटलं. तशी आपण पाण्यावरती लाटा आहे, म्हणजे आपण सुद्धा समुद्रच आहोत. नाही का? जीवदशा म्हणा, ज्ञान म्हणा, विद्या म्हणा. तसं निरनिराळ्या जातीचे लोक एका पृथ्वीवर राहतात. त्यांच्या योगाने तिच्यात भेद होत नाही. पृथ्वी मोठी आहे ना. लोक किती काही, पृथ्वी एक आहे ना. पृथ्वीचे काही आपण किती बांध पडले म्हणून पृथ्वीचे तुकडे होतील का? नाही ना. नाही ना.
आपण मग बांध घालतो मोठाले, कंपाऊंड घालतोय वर, पार वॉल कंपाऊंडच्या वर आहे पुन्हा तारी. पृथ्वीच्या नाही ना तुकडे होती. नाही ना. कारण ती मोठी आहे, व्यापक आहे. तर महाराज म्हणतात अग्नीपासून बीज निराळे आहे. अग्नीपासून बीज निराळे आहे तोपर्यंत ते बीज नाही. आणि अग्नीशी संबंध झाल्यावर अग्निरूपच. अग्निरूप झाला म्हणजे त्याचा भेद संपला ना. अग्नीचं गुणधर्म थोडा वेगळा आहे, बाकीच्यांचा वेगळा आहे. अग्नी म्हणजे तुम्ही काही टाका. काही टाका, ते अग्निरूपच करून टाकायचं नाही का. गोधड्या टाका, साड्या टाका, नाही का इस्त्रीचे कपडे टाका, नाही तर मग पार खराब होईल कपडे टाका, नाही तर नोटा टाका. नाही तर तुमच्यावाला पार ते काय आता पैठणी आहे ना, पैठणी टाकायची म्हणणार नाही, अरे 10 लाखाची पैठणी आहे का 1 करोड, त्याला काय ती अग्निरूप करून टाकणार. अग्निरूप होते. तुका म्हणे अग्निविन बीजे वेगाळले. म्हणजे हा आपल्याला जरी अभंग दृष्टांत वाटत असला, पण जीव हा जर शिवस्वरूपाशी एकरूप झाला, नाही तरी महाराज म्हणले ते ना, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, म्हणजे ब्रह्मरूप. जीव जर ब्रह्मस्वरूप झाला तर दुःख आहे का त्याला? नाही ना. चिंता नाही. काळजी भीती नाही ना. मरण नाही ना. अज्ञान कोणताच धर्म येणार नाही मग अग्निरूप झाल्यावर, बरं का. ब्रह्मरूप झाल्यावर काहीच नाही मग. सगळे लक्षणं मग ते लागणार, ब्रह्माचे लक्षणं लागणार. त्याच्याकरता अख्खा अभंग दृष्टांत घातलाय तो. तुमकोनिया मान हे कोयल नाही ना. नाही नाही. तुमकोनिया मान दंभ करीतो कीर्तन, झालो उदासीन देही एकाविन चाळ नाही, अर्थ अनर्था सारखा करून ठेवीला पारिखा, उपाधी वेगळा तुका राहिला सोळा. तर तुकाराम महाराजांचं वैराग्य आहे. मानावर थुंकायची कोणाची हिंमत आहे हो? नाही ना. एक वेळ म्हणले पैशाचा लोकेशन कमी होती, पण हे वित्तेशाना कमी होती, पण लोकेशन कमी होत नाही. मान लय आवडतो जीवाला, लय मान. कुठं गेलं का पहिलं आपल्याला आशीर्वादाला, पहिलं आपल्याला जास्त सगळ्यात मान, नाही का. सगळे आपले पाय पडले पाहिजे, आपले बॅनर लागले पाहिजे, आपल्याला मोठेपणा, आपल्याला सगळे मोठे म्हणले पाहिजे, पत्रिकेत नाव पहिलं आपलं पाहिजे. हा काय मान. दुसऱ्याचं एखाद्याचं जर वर असलं तर आपल्याला लगेच पोट दुखायला होतं, पार आतून कस तरी होतं. याचं नाव कसं काय आपल्या वर, नाही का. मग काय त्याच्या आपल्या अगोदर त्याच्या कसं काय पाय पडला बा. म्हणजे मान ज्ञानेश्वर महाराजांनी मानावर लिहिलेल अमानित्वम अदंभित्वम लक्षण सांगितले ना. आणि जीवाला तर मान आवडतो. मान म्हणल्यावर लग्नात मान राहते बायांची. एखाद्या बाईला मान ना कधी वर भारत अख्ख्या लग्नाचं हे करून टाकीन बो. अगोदर सांगेल राहतं तुम्हाला मान आहे म्हणून, तयारीतच येईल राहते. पानाची पातळ वेगळी काय आता ते. तुकाराम महाराज म्हणले थुंकोनी मान, मानावर थुंकतो, दंभावर थुंकतो.
मग कीर्तन करतो. आता काय तर महाराजांना निसंग झालेले महाराज मी काही घेणं नाही, कोणी देऊ नाही देऊ, कोणी मोठं म्हणू, आणि नाहीतरी या अवस्थेत गेला का तो मान आवडतच नसतो असं आहे. पूज्यता डोळा न देखावी, ते त्या स्थितीला गेल्याशिवाय ही गोष्ट कळणार नाही. नको वाटतंय त्या पचक्यामध्ये जाणंच नको वाटत नाही का. नको नको एक अवस्था आहे. नको नको मान, नको अभिमान. हा, नको नको मान, नको अभिमान, तोडी मी तू पण तोची सुखी. काय नाथाने करून ठेवलंय मग एवढं सोप्या भाषेत वेदांत. आता उत्तरच दिलं ना, का मान नकोय, अभिमान का नकोय, मग सुख नाही भेटणार. जय अंगी मोठे पण तया यातना कठीण. ते ऐरावतीचं काही दृष्टांत आहे ना, त्या अंकुशाचा मार म्हणले. ऐरावती रत्न थोरते असे अंकुशाचा मार, असं काहीतरी आहे प्रमाण. मोठेपणा असलं का यातना तेवढेच राहते ना. काय झालं का त्याच्याच हे होतं सगळं. मग ते बी त्याला निस्तरावं लागत का, कोणाला निस्तरावं लागत, मालकालाच निस्तरावं लागत, जो मालक झाला त्याला. तुमको नियामान दंभ. दंभ म्हणजे एखादी गोष्ट नसताना दाखवणार, बुवा मला लई येतं. ती गोष्ट आपल्याकडे नाहीये, दुसऱ्याला दाखवायची. फार विद्वानी मी नाही का, त्याला दंभ म्हटलंय. करीतो कीर्तन मी, मान दंभ या वृत्ती थुंकून टाकून कीर्तन करतो. पा ती वृत्ती जी ती अंतःकरणाची वृत्ती ती, मान आवडतो, साधूला मान आवडत नाही. अमानित्वम अदम्भित्व म्हणजे पा ज्ञानेश्वरीचे जशी तसेच अक्षर इकडे आले ना पार. सर्व ग्रंथाचा जर आपल्याला अभ्यास असला तर मग आता नाथांचा हरिपाठ, नाथांचा भागवत, गाथा, ज्ञानेश्वरी 2-3 ग्रंथ जरी आपल्याला अभ्यास असला तर बरंच आपलं पोटापुरतं काम चालू शकतं नाही का. शास्त्र काय करतं, शास्त्र आपल्याला योग्य दिशेने घेऊन योग्य स्थळावर नेऊन घालतं. असं आहे, निश्चय करतं आपल्याला, आपल्या बुद्धीचा निश्चय करण्याकरता शास्त्र फार उपयोगी पडतं. शास्त्रामध्ये ताकद आहे तेवढी, पण ते ब्रह्मनिष्ठ महापुरुषाच्या मुखातून जर ऐकलं तर मग ते लवकर समजत. असं आहे. मी मान दंभ या वृत्ती थुंकून टाकून कीर्तन करतो. मी देहाविषयी उदास झालो म्हणून एका देवा वाचून मला दुसरी इच्छा नाही. मला फक्त एक देव पाहिजे, देव पाहिजे, तो माझा व्हावा, तो माझा भाव. मला दुसरे कशाची चाड नाही म्हणून उदासीन झालोय. देवावर उदास होण्याचं कारण आता प्रापंग आलाच. स्वरूप कळाल्यावर उदास होणारच नाही का. दुसऱ्याच्या वस्तूवर कोणी करायला मोकळे, दुसऱ्याला आयत्या भाकरी कोणी घालीन का, नाही ना. स्वतः 2 टाइम जेवण नाही का. आणि ज्याला माझं म्हणतो तो दे तरी आपला आहे का. नाही ना. नाही ना, वृत्तीत टिकत नाही ना. अर्थ द्रव्य अनर्थाप्रमाणे मानून ते दूर टाकले. अर्थाला अनर्थ म्हणले त्यांनी, अनर्थाप्रमाणे मानून. ज्या अर्थाकरता, ज्या पैशाकरता जीव काही करायला तयार आहे. कोणतंही बंधन न पाळून फार काही करायला तयारी, मरायला तयारी, मारायला तयारी पैसा करता. ते तुकोबाराय सांगतात अर्थाला अनर्थ मानलाय.
भागवतकारांनी 15 अनर्थ सांगितले ना. हो. उत्तर दिले त्याच्यामध्ये काय काय अनर्थ आहे ते, नाही का, हा. बारीक वाचल्यावर. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, मी सर्व उपाधीपासून वेगळा असा सोहळा राहिला. काय उपाधी? देह, स्त्री, पुत्र, हे उपाधीचे ना. देह सुद्धा उपाधीचे. या उपाधी माझी गुप्त, चैतन्याशी सर्व गत, हे तत्वज्ञ संत स्वीकारित. शरीर म्हणजे उपाधी आहे, आत्मधला आत्मा म्हणजे चैतन्य आहे, ब्रह्म चैतन्य. मग त्याची उपाधी टाकली, देहाधिक संसारी. तेथ मांडिलेशी गुमफिरे, नातुडे वागोरे वारा जैसा. म्हणजे देहाची उपाधी टाकली, स्त्रीची उपाधी टाकली. देहाच्या संबंधाना पत्नी आहे ना, ती सुद्धा उपाधी आली. आणि पुत्रादी, देहाच्या संबंधाना पुत्र आहेत. तिथे सगळं देहाच्या संबंधाना, देह स्वतःच्या देहाचं तादात्म्य सोडलं, मी देहने हा वृत्ती झाल्यानंतर मग सगळ्याच उपाधी गेल्या ना. आपल्या देहाची उपाधी गेली की सगळ्याचीच गेली असं आहे. आपल्या देहाची उपाधी नाही गेली तर कोणतीच नाही गेली असं. आपल्या देहाची आसक्ती जर नाही सुटली तर त्याला बाकीची कसं काय सुटन. म्हणून थुंकोनिया मान दंभ करीतो कीर्तन, झालो उदासीनदी, एका विन साड नाही अर्थ अनर्थासारखा, करुणी ठेवला पारिका. उपाधी वेगळा तुका राहिला सोहळा. सोहळा म्हणजे शुद्ध वेगळा, सोहळा म्हणजे आसक्तीरहित, पवित्र, सोवळी, एकतीच भूमंडळी, त्यांचा आवडता देव. सोहळा म्हणजे पवित्रतेचं लक्षण बसतं त्याच्यामध्ये, पण तो आसक्तीरहित, सुट्टा, बाजूला झालेला. देवावरील भार काढून काही पर, तान भुके आठवण घडे ते बरे चिंतन. देखावी निश्चिंती त्याचे अंतर श्रीपती, वैभव सकळ तुका मानितो विटाळ. देवावर असलेला आपला सर्वस्व भार बाजूला काढू नये. भार म्हणजे विश्वास. भार म्हणजे काय, असं वजन आहे का त्याला? ते त्यावर लय विश्वास, श्रद्धा, प्रेम म्हणजेच भार, नाही का. ती कमी नाही होऊन देऊ. सर्वस्व भार बाजूला काढू नये म्हणजे आपली श्रद्धा अशी कमी नाही झाली पाहिजे. सर्वसामान्याचं काय होतं, कधी कधी लईच येतो भक्तीला पार, नाही का, उतळी ती भक्ती. आणि कधी कधी पार मग देवाचं घेणंच नाही. तसं नाही. गलाला तापन देवा तू माझा बाप, नाही का. आता गेला तापन मी तुझ्या बापाचा बाप म्हणजे, नाही का. म्हणजे गरज सरण वैद्य मारो. प्रसंग असा का देवाला काय मग, आणि काम संपल्यावर काय ते देवाला मग आंघोळ घालायला सवड नाही, कायला सवड नाही, काय हरिपाठाला सवड, कारण कामच नाही त्याच्यापाशी काही. तर संघाला पाहता येईल मग, नाही का. देवावर असलेला आपला सर्वस्व भार बाजूला काढू नये. तहान भूक लागते त्यावेळी देवाचे चिंतन करणे बरे, अथवा ज्या चिंतनात तहान भुकीची आठवण होते, देवा माझी तहान भूक निवारण कर अशी आठवण होते, ते चिंतन बरे. म्हणजे दोन्ही बाजूंना चिंतन देवाचं व्हावं. देवाच्या अगोदर चिंतन व्हावं, देवल्यावर चिंतन व्हावं. तहान भूक लागली तरी देवाचीच आठवण झाली पाहिजे. तहान
ताण भूक ज्यावेळेस लागते त्यावेळेस देवाचं चिंतन करणं. म्हणजे देवालाच हे करायचं, माहित ताण भुकीचं निवारण कर बाबा. हम्म. पाय माझ्या योगक्षेम चालवतो करेल प्रतिज्ञा गीतेमध्ये. हम्म. पाय मग तू आता काय करायचं ते, तुझी प्रतिज्ञा खरी करायची का मला उपाशी ठेवायचं. देवाच्या चिंतन चिंतन म्हणजे काय आठवण. हम्म. चिंतन शब्द जरा अवघड वाटतो ना. हम्म. चिंतन मला असं वाटतं डोळे झाकूनच बसलं समाधी लागली तर चिंतन बा. हा. बरेच लोक म्हणजे आमचं चिंतन होत नाही. अरे चिंतन म्हणजे काय, आठवण देवाची नाही का. हम्म. आठवण देवाची, आठवण जातच नसती कदाचित. नाही ना. आपल्या खिशात जर पैसे असले 1,00,000 रुपये, आठवण राहते ना आपल्याला. हम्म. त्याला चिंतन म्हणते नाही का. हा. त्याला चिंतन म्हणतात. स्मरणात राहणे. हम्म. देवाच्या चिंतनाविषयी निष्काळजी असण्याने, चिंतन न करण्याने लक्ष्मीपती अंतरतो. वा. देवाचं जर चिंतन नाही केलं तर लक्ष्मीपती अंतरतो ना. हा. आता कसं आहे, आपलंच उदाहरण घ्यायचं. ज्याचं आपल्या फोनची कॉन्टॅक्ट आहे, येणं जाणं आहे, बोलणं बसलंय, आणि जर आपण मग फोन पण कधी फोन नाही, कधी बोलणं नाही, येणं नाही, जाणं अंतरतोच का नाही. मग हा. 10 वर्ष झाली एखाद्याची भेट नाही, फोन नाही, गाठ नाही, भेट नाही, काहीच संबंध नाही, म्हणजे अंतरलाच ना तो. हो. तसं जर देवाचं चिंतन नाही केलं, देव अंतरणारच आहे ना. हा. आणि रोज त्याचं सारखं काही ना काही करीत राहिलं तर मग त्याचं स्मरण चालू आहे ना. मग हम्म. लक्ष्मीपती अंतरतो. तुकाराम महाराज म्हणतात, मी देवाचं सर्व वैभव विटा. आणि देव अंतर ते पाप म्हणलंच आहे ते महाराजांनी. हम्म. बाकीच्या गोष्टी काय आहे, सोने रुपये अम्मा मूर्ती के क्षमा अनेक पाषाण काढी दे. बाकीच्या गोष्टी विटाळ म्हणजे अपवित्र, सामान्य याच्यामध्ये जाते नाही का. हा. आपल्याला त्या गोष्टीच हे पैसा, मान, प्रतिष्ठा, मोठेपणा, साजूला काय त्या गोष्टीचं, त्याच्यात थुंकतो म्हणे मला नाही का. हम्म. लक्ष्मीपती अंतरू नये आपले कोण, आणि बाकीच्या वैभवापेक्षा देवाला जास्त हे करावं नाही का. हा. देव कसं आहे, सत्य आहे. बाकीच्या गोष्टी टिकणाऱ्या नाही ना. हम्म. म्हणून काय याची घ्यावी नित्य नित्य कोण गावी, केली हरिकथेने वाण अंतरुणे जाते निज काम संसार अंतरी एक कर तुका म्हणे हेंड ऐसे मानिती ते लंड. कित्येक दुर्जन असे म्हणतात की देवाची काय घ्यावी आणि वारंवार त्याला कोणी गावी. दुर्जन हम्म. काय त्याच्यात हे करीत बसले तुम्ही घेणं देण्याचं बा. काय त्याला रोज रोज तेच तुमचं भजन, तेच नामस्मरण, तेच. आता दुर्जनाला काय भक्तीचं महत्व आहे नाही का. हा. त्याला दुर्जन म्हटल्यानंतर काय विषय राहिला. तुम्हाला कटाळा कसा येत नाही. दुर्जन शब्द आला का तो भक्तीचा, त्याला काय गाढवाला काय गोळायचं नाही का. हा. त्याला ती काय रस आणि ती गोडी कळणार आहे हो. आणि कथा करणे ऐकणे व्यर्थ आहे, त्यापासून झोप अंतरते. जागृत होती ना. हरी कथा कीर्तनाला गेला, पेट्रोलचा खर्च आहे,
हम्म. आणि जागरण आहे किती मोठा तोटा आहे. दुर्जन म्हणतो बरं का. हा. त्याच्यापासून मिळणार पुण्य, त्याच्यापासून मिळणार ज्ञान, त्याच्यापासून मिळणार काय आपला लाभ आहे हा दुर्जनाला कसा कळण हो? हम्म. दुर्जनाला काय त्याचे फायदे माहिती नाही ना. हा. एक तर दुर्जन देवच मानित नाही, हा. नाही का. हम्म. मग जी गोष्ट मानित नाही, जी गोष्ट त्याला दिसत नाही, अनुभवाला येत नाही, त्यांच्या दृष्टीने व्यर्थच आहे नाही. मग हा. दुर्जनाला देवाचे काय अनुभव आहे सांगा. हम्म. तर देवच मानित नाही, देव दिसतच नाही म्हणले तर काय. जो देव दिसत नाही, बोलत नाही आणि त्याचं तुम्ही भजन करत्या, हे दुर्जनाचं अंतःकरण कसं असतं, त्याला काय काय अनुभव येणार त्याला सांगा. हम्म. त्या रस्त्याला जो गेला नाही त्याला काय आहे? तम म्हणजे काय म्हणलं ते 12 अभंगात. नरकाची पैकेवर. हा. हा तम गुणाचा गिराईक आहे ते. हा. हा जो दुर्जन आहे ना, हम्म. इतके दुर्जन असे म्हणतात की देवाचं काय घ्यावं, वारंवार त्याला कोणी गावं, हरिकथा करणे ऐकणे व्यर्थ आहे, त्यापासून झोप अंतरते हो. हम्म. हरिकथेची करकर संसारामध्ये अंतराय अडथळा आणते. आज बऱ्याच लोकांना भक्ती करणाऱ्याला त्रास होतो ना यांच्यापासून. हा. त्रास म्हणजे चांगलाच त्रास होतो. त्यातली त्यात माता मावळ्यांना जास्त त्रास होतो. हा. वाचनेला आता काय 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 प्रसंग जर पाहिले लय अवघड असतं. काय करता येतं नाही का. हम्म. आता त्या ठिकाणच्या आता बरं 40 वर्षाची गोष्ट आहे. त्या मावल्या कीर्तनाला जायच्या हम्म. गावात सप्त्यामध्ये. तेव्हा कुठं काय असतं ते आल्यानंतर दारच उघडायचं नाही. मग त्याने तिथंच बाहेर दरवाजापाशी पडायचा. दिवसभर कष्ट केलेले असतात, हा. आपल्याला कामधंदा केलेला, आणि मग ते राहत नाही ना हम्म. दोघांमध्ये. जायचं कीर्तनाला, मग येणे हातून कडी लावून घ्यायची, दार उघडायचं नाही आल्यावर. तिथं जरा दरवाजाच्या तिथंच कुठेतरी झोपून घ्यायचं. पहाटे उठायचं आणि लागायचं शेणपुराला. काय संघर्ष काय आजकालचा थोडाच आहे का. नाही ना. आणि ते नाही ना भक्ती सोडीचं. अंतःकरणाला जर ते एकदा भक्तीचं प्रेम लागलं सोडीत नाही ते. म्हणून आता हे सांगितलं हे काय पुराणातलं नाही. हा. हरिकथेची करकर संसारामध्ये अंतराय अडथळा आणते. काय म्हणले तुम्ही. आता प्रल्हादालाच इकडं तेलाच्या कडे टाकलंय. हम्म. संसारामध्ये लगेच त्याचं फल काही लगेच नाही. कीर्तनाला गेला म्हणून येताना 1000 रुपये घेऊन आला थोडं ते. नाही ना. हा, हम्म. त्याचं फल आहे, दृश्य नाही. हम्म. अदृष्टाची निवृत्ती करता येते. अदृष्ट म्हणजे आपलं पाप असन, चुकीचं कर्म असन, त्याचं निवृत्ती करताय ना. हम्म. आणि इष्टाची प्राप्ती म्हणजे पुण्याची प्राप्ती करताय. पण हातात नोटा दिसत नाही लगेच. हा. त्याचा परिणाम मनावर होतो, मन समाधान होतं, मन शुद्ध होतं. म्हणजे जे पहिले ते अदृश्य आहे ना. हम्म. इथं लगेच 500ची नोट दिसली मग बरं वाटतं जरा. हा. गेला कार्यक्रमाला पण काहीतरी घेऊन आला नाही का. हम्म. गायला वेला थोडा, मग 1000 रुपये घेऊन आला, मग बरं वाटतं ना. हम्म.
तुकाराम महाराज म्हणतात असे मानणारे लोक हेड, पशु आणि लंड आहे. त्यांच्यावाला महाराजांनी हे केलं, निषेध केला. हम्म. भक्तीला आडवी येणारे, भक्तीला त्रास देणारे, भक्तांना त्रास देणारे असे त्यांच्यावाला काय केला, निषेध केला. वदे साक्षी त्वेषी वाणी नारायणी निश्चित, न लगे काही चाच पावे तो भावे पेरीत, भांडार त्या दात्याचे मी कैसे ठाई, साधावीत गेला तुका येथे काही की तो. माझी वाणी नारायणाशी संबंध होती आणि साक्षीत्वाने बोलते. महाराज म्हणले तुका म्हणे माझी कोणी वदविली वाणी, प्रसादा वाचोनी तुमची या विठ्ठले, माझ्या मुखातून भगवान परमात्म्याच्या सत्यानं बाहेर येते वाणी. बोलतोच बोलतो, नारायणाशी संबंध होतो वाणीचा. आणि साक्षीत्व, आता साक्षी म्हणजे तोच आहे ना नारायण. कोण बोलवी तो हरिवेना, आपला प्राण जर तो चालवतोय. काय आहे, काही गोष्टी डोळ्याला दिसत नाही, हवा डोळ्याला दिसत नाही, पण ती अनुभवाने ती ना. वारा लागतो, आकाशाची पोकळी आहे, कशावरून शब्द ऐकू येतो ना, आकाशाचा गुणधर्म येतो. ही पोकळी आहे म्हणून आपल्याला आवाज येतो ना 1 किलोमीटरवरून लाऊडस्पीकरचा. तसं कसं काही आवाज, म्हणजे अनुभव आहेच ना. म्हणजे आता कोणी साच पडण्याचे चिवडण्याचे काम नाही, मी भावार्थाने उपदेश करतायत. त्याचं काय याच्यामध्ये कोणी हे घेण्याची गरज नाही. हे सर्व ऐश्वर्य दात्या देवाचे आहे, मी या ठिकाणी येत आहे. तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारे मी एकटा सर्व लोकांना सावध करीत आलो. संतही सावध करण्याकरताच आलेले असतात, त्याला साक्षात्कार झालेला असतो, निसंशय झालेलं जेव्हा अंतःकरण असतं नाही का. निसंशय कशाचा संशय नाही, कारण आता आपल्याला आहे पण थोडी दर सोडीचा राहत, बाकी काय त्यांचं निसंशय असतं. देव आहेच, देव असाच आहे, अनुभव असाच आहे. म्हणजे आपल्याला आता ज्याला अनुभव आला त्याला काही संशय राहिला का, नाही ना. त्याला आतमध्ये भगवंताच्या दर्शनाचा अनुभव आला, त्या दिव्य आनंदाचा अनुभव आला. मग तो फार काही झालं तर त्याचा भाव बदलत नाही ना. बापाने एवढे प्रयोग केले त्याच्यावर, तो म्हणणार देव आहेच आणि तिथं काय संबंधच काय, कुठं नाही हे विचार म्हणले फक्त. तो जर माझ्या केसाला धक्का लागून देत नाही, म्हणजे निश्चय महत्वाचा असतो नाही का. म्हणून हे सगळं ऐश्वर्य भगवंताचं आहे. म्हणून मी सावध करतो लोकांना. मी स्वतः तर सावध झालो ना आलो हरीच्या जागरणा. तुम्ही सावध व्हा बाबा, असे महाराज म्हणतात. ऐशी जीवाने की विठ्ठल विठ्ठल का न गोकी, जेणे पावी जे उद्धार तेथे राखावे अंतर, गुंफोनी चावटी तेथे कोण लाभ भेटी, तुका म्हणे काळ देवा विन अमंगळ, जेवाई चांगली असून विठ्ठल विठ्ठल का नामाची आवृत्ती कर. आता जिद्द दिली ना देवानं आपल्याला, सगळ्यांनाच दिली, तिचा वापर का नाही करीत म्हणले. जिव्हे गोड तीन अक्षराचा, ती जेव्हा विठ्ठल विठ्ठल का म्हणत नाही. आईशी जेव्हा निकी विठ्ठल विठ्ठल का न गोकी, बरी जेव्हा दुसऱ्यालाही बोलती ना, दुसरं तर लई बोलती, वाटायला म्हणतात नाही कोणाचे म्हणजे, कटाळा येत नाही, आळस येत नाही दुसरं बोलायला.
देवाचं म्हणले तिला कटाळा येतो. असं. आवडीशिवाय कोणती गोष्ट घडत नाही. आवडी विठ्ठल पाहिजे. त्या गोष्टीबद्दल प्रेम आहे, आवड आहे, त्याचा कुठं कटाळा येतो नाही का? चालते म्हणजे चालत दर्शक चाललं. ते पोरांना जर मोबाईल दिला आणि जरा इकडे म्हणले थांब, थोडं थांबा म्हणते. त्याला गोडी आहे ना तिची, आवड आहे ना, तशी गोडी नामस्मरणाची लागली पाहिजे. असं काय होतंय का नामस्मरण करतो बुवा ना, आता जेवायचा टाइम झाला तरी उठा ना. नाही ना. मग त्याला बोलायला आले, होय बाबा हलून चाल, जेवायचा टाइम झाला तरी तू येईना. असं कुठं होतंय? नाही. ही जेव्हा चांगली असून विठ्ठल विठ्ठल या नामाची आवृत्ती का करत नाही? आता काही आहे बाईचे भाग्यवान, तसे नाही असं नाही, आहेच पण थोडी. ज्यापासून आपला उद्धार होतो तेथे अंतःकरण ठेवावे. जेणे पाविजे उद्धार तेथे राखावे अंतर. अंतर म्हणजे अंतःकरण. ज्यापासून आपला उद्धार होतो, उद्धार करणारे संत आहे नाही का, देवप्राप्ती करून देणारे संत आहेत, भगवंताचं नाम आहे. मग तिथं अंतःकरण आपलं ठेवावं कायमचं मन. भगवंताच्या नामात मन ठेवा, संतांवर श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा, उद्धार होतो उद्धार. जेणे पाविजे उद्धार. सावटपणाचे शब्द बोलण्यामध्ये कोणता लाभ होतो? सावट. उगाच सावटी करू नका. आत्मा सुख घ्या रे उघडा, सावटी करू. सावटी म्हणजे देवाविन नाही का, देव सोडून. देवाविन काही बोलणेच नाही महाराज म्हणले. काय फायदा आहे बरं चावड बोलून? काय फायदा नाही त्याच्यापासून नाही का. कारण महाराज म्हणतात देवाच्या चिंतना वाचून जो काळ जात आहे तो अमंगळ आहे, अमंगळ. महाराज म्हणले चिंतने सरे तो काळ धन्य धन्य. तुका म्हणे काळ देवाविना मंगळ. निदान आपला काही काय ना काळ जातोय त्याच्या नामस्मरणात नाही का. हरिपाठ आहे त्याचाची, गाथ आहे त्याचाची, साकडा आहे त्याचाची, नामस्मरण काही काय ना आपला निमासिमा वेळ तरी त्याच्यात जातोय नाही का. आणि जो काळ तुका म्हणे काळ देवाविन मंगळ येतो. देवाच्या चिंतना जात असन तो मंगळ आहे. मंगळ, मंगळ म्हणजे चांगला, मंगळ म्हणजे पवित्र. सकळ मंगळ निधी विठ्ठलाचे नाम आधी. मन कार्य लय माऊलीची काही काय अशी अभंग बाई. मंगल नाम मंगल आहे ना. मंगल भुवन अमंगल हरी. मंगळाचा नाश करणार आहे म्हणून ऐशी जीवानी की विठ्ठल विठ्ठल कान की जेणे पाविजे उद्धार तेने राखावे अंतर गुंफोनी चावटी तेथे कोण लाभ. तुका म्हणे काळ देवाविना अमंगळ. कुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय.